चलो आजचा टॉपिक आहे अकाउंट्स येस. आज आपण अकाउंटिंग इक्वेशन्स करणार आहोत. वी आर डुईंग अकाउंटिंग इक्वेशन्स टुडे. आपण अकाउंटिंग इक्वेशन्स करणार आहोत आणि अकाउंटिंग इक्वेशन्समध्ये सगळ्यात पहिला अस्पेक्ट, आत्तापर्यंत तुम्ही लेजर्स बघितली, जर्नल आपण बघितलं, तू नव्हतास, तुला मी सांगणार सगळं. पण अकाउंटिंग इक्वेशन हा तुमच्या बुकमध्ये आधी एक चॅप्टर आहे, मग जर्नल आहे. आपण उलटं करतोय कारण बेटर अंडरस्टँडिंग तुम्हाला अगदी इझी अक्षरशः हे हा भयानक सिंपल आणि भयानक साधा चॅप्टर एक म्हणा किंवा टॉपिक आहे. एकदम सिंपल आहे, व्हेरी सिंपल. त्याच्यासाठी ना पहिले आधी इक्वेशन काय आहे ते समजून घेऊया. अकाउंटिंगचं इक्वेशन काय आहे ते इक्वेशनसाठी त्यात पहिला पार्ट आहे असेट्स. त्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे असेट्स. असेट्स मीन्स ऑल दोज थिंग्स विच वी ओ. आपल्या मालकीच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या असेट असतात. इन ॲडिशन टू दॅट ज्या अमाऊंट्स तुम्हाला रिसिवेबल असतात बिझनेसमध्ये, म्हणजे येणी, त्या सगळ्यांना आपण असेट म्हणतो. येणं असेल पैसे तर ती असेट झाली. आपली एखादी प्रॉपर्टी असेल तर ती असेट झाली. हे आपण थोडक्यात डेफिनेशन केली आहे. कशाची? असेटची. दिस इज अ डेफिनेशन ऑफ असेट. ही असेटची डेफिनेशन आहे. चलो आता पुढचा पार्ट, नेक्स्ट पार्ट बघा. असेट इक्वल टू, इक्वेशन सुरुवात केले मी. इक्वेशन म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये जसं आपण इक्वेशन लिहितो तसं लिहिणार. इक्वल टू लायबिलिटीज. Liabilities means those things which liabilities means the amounts which are payable. म्हणजे जे पैसे आपल्याला पे करायचे ते सगळे आपण लायबिलिटी म्हणणार. आणि प्लस कॅपिटल. लायबिलिटीज प्लस कॅपिटल इज इक्वल टू असेट. दिस इज अ इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला आता प्रिपेअर करायचं आहे. यस अथर्व, हे इक्वेशन आहे. दिस इज अ इक्वेशन. आणि हे आपल्याला कोणी दिलंय माहिती आहे का? कन्सेप्टनी दिलंय. मला तेच विचारायचं आहे मी तुम्हाला, हे कुठल्या कन्सेप्ट खाली आपण कव्हर केलं मला बोला. हे एक कन्सेप्ट सांगतं आपल्याला एका अकाउंटिंग कन्सेप्टनी हे देऊन टाकलंय. हे तुम्ही मला उद्या सांगायचं आहे. शोधून ठेवा कुठल्या कन्सेप्टनी हे इक्वेशन दिलं. उद्या मी परत हा क्वेश्चन विचारणार आहे. कोणी सांगू शकतंय का? काय पार्थ आहे का? अजून पार्थ जॉईन व्हायचं आहे. येस बोला कोणी? श्रावणी मी कुठल्या तरी कन्सेप्टमध्ये हे इक्वेशन डिस्कस केलंय. बर, ड्युअल अस्पेक्ट हे ऑलरेडी अथर्व हे डिस्कस झालंय. बघा मी काय म्हणतोय. ही काय आहे? हे बेसिक अकाउंटिंग इक्वेशन आहे. म्हणजे काय? नेहमी तुम्ही कधीही अकाउंटिंग कराल तेव्हा तुमच्या असेट्स ह्या तुमच्या लायबिलिटी प्लस कॅपिटलच्या बरोबर आल्या पाहिजेत किंवा असतात. असं अकाउंटिंग इक्वेशन आहे. म्हणजे युअर असेट्स आर ऑलवेज इक्वल टू युअर लायबिलिटीज प्लस कॅपिटल. दिस इज अ अकाउंटिंग इक्वेशन. म्हणजे तुम्ही आता दरवेळेला ह्या इक्वेशनमध्ये त्याला सर्च करायचं आहे. दिस इज द इक्वेशन. हे इक्वेशन तुम्ही नेहमी मॅच करायचा पण प्रयत्न करायचा आहे आणि ऑब्झर्व करायचा प्रयत्न करायचा आहे. हे तुम्हाला नक्कीच हे इक्वेशन दरवेळेला सापडेल. म्हणजे एव्हरी टाइम इट इज गोइंग टू बी असेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. इट इज ऑलवेज लाईक दिस. हे नेहमी असंच असतं. असं मला म्हणायचं आहे अथर्व, कळलं का? मला असं म्हणायचं की हे इक्वेशन आहे. दिस इज द इक्वेशन. आणि हे प्रूव्हन आहे. हे असंच असतं. आता बघा, आता पुढे थोडक्यात कॅपिटल इज इक्वल टू व्हॉट. मी फक्त इकडलं तिकडलं RHS LHS केलंय, ट्रान्सफर्स केलेत. म्हणजे या बेसिक इक्वेशनवरनं मी हे ॲडिशनल इक्वेशन तयार केलं. काय? मी कॅपिटलला LHSला घेऊन आलो आणि असेटला इकडे टाकलं, फक्त त्याला टोटल असेट म्हणलं. कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस आउटसाइडर्स लायबिलिटी. आता एक नवीन मुद्दामून हे दोन वर्ड्स ॲडिशन केले. लायबिलिटी म्हणजेच आउटसाइडर्स लायबिलिटी.
आउटसाइडर्स म्हणजे काय? देर कुड बी इनसाइडर लायबिलिटी अँड आउटसाइडर लायबिलिटी. इनसाइडर लायबिलिटी इज ॲक्च्युली कॅपिटल आणि आउटसाइडर लायबिलिटी म्हणजे दुसरे जे बाहेरचे लोक आहेत ऑर्गनायझेशनच्या त्यांची जी देणी आहेत त्याला आउटसाइडर लायबिलिटी म्हणणार. आणि टोटल असेट्स म्हणजे सगळ्या असेट्सची टोटल, जेवढ्या तुमच्या प्रॉपर्टीज आहेत, जेवढी तुमची मालमत्ता आहे त्या सगळ्यांची टोटल आणि प्लस रिसिवेबल्स तुम्हाला जी येणी आहे ती असे मिळून, म्हणून त्याला टोटल असेट म्हटलं मी. तो असेटमध्ये आपण टाईप्स पण बघितलेत. असेटमध्ये तुम्हाला मी टाईप्स दाखवलेत, सांगितलेत. फिक्स असेट, करंट असेट आणि फिक्टिशियस असेट्स. फिक्टिशियस असेट्स असेट्सचे पार्ट्स आहेत, शिवाय फिक्टिशियस असेट्स असे असेट्सचे पार्ट्स आहेत. चलो पुढे नेक्स्ट. परत अजून एक, असेट इज इक्वल टू आउटसाइडर लायबिलिटी प्लस कॅपिटल. मी हेच वापरलं, इथं घेतलं आणि फक्त याला आउटसाइडर लायबिलिटी म्हटलं. हे मी तिन्ही इक्वेशन द्यायची कारण का? कारण MCQ मध्ये तुम्हाला हे असे वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन देणार. मुलं गांगरून जातात, मुलांना फक्त बुकमध्ये एवढंच आहे. नेसेसरी नाही की फक्त हे एवढंच आहे. ही तीन पण त्याचाच अर्थ आहे, काही नाही वेगळं. मी फक्त काय केलं, कॅपिटलला इकडं आणलं आणि असेटला इकडं LHS RHS केलं, ट्रान्सफर्स केलं इकडनं इकडं. दॅट्स इट. असेट इज इक्वल टू आउटसाइडर्स लायबिलिटी प्लस कॅपिटल. आणि शेवटी अल्टिमेटली काय? असेट इज इक्वल टू लायबिलिटीज. कारण एक प्रकारची कॅपिटल इज अ लायबिलिटी. कॅपिटल इज अ लायबिलिटी विच इज इनसाइडर्स लायबिलिटी. कॅपिटल इज अ इनसाइडर्स लायबिलिटी. आउटसाइडर्स लायबिलिटीज आर डिफरंट. म्हणजे जे लोन आहेत, जे क्रेडिटर्स आहेत, जे बिल्स पेएबल आहेत, जे बँक लोन्स किंवा टेम्पररी लोन, शॉर्ट टर्म लोन्स तुम्ही म्हणताय, किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, काही एक्सपेन्सेस देणं राहिलं, तर हे सगळे आउटसाइडर्स लायबिलिटी. आणि कॅपिटल म्हणजे इनसाइडर्स लायबिलिटी. म्हणून या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे लायबिलिटी. म्हणजे मी ही कशी इक्वेशन्स लिहिली आहेत ही पाहिजे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ही तुमच्याकडे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे सगळे इम्पॉर्टंट आहेत, लक्षात राहतील. नाही तर तू घरी जाऊन लिहून टाकेल. आत्ता नाही लिहायचं. आत्ता का नाही लिहायचं? कारण तू समोर आहे, तुला आठवायला हवं. हे आठवण्याची जी ही आहे ना, त्याने तुझा अभ्यास जास्त फास्ट होणार. नाही तर आत्ता तू पाहिजे स्क्रीनशॉट आहे का मोबाईलवर, घेऊन ठेव. बरं ठीक आहे. आता हे सगळं नीट घरी जाऊन आठवायचं. बुकमध्ये आहे, चेक कर आणि तुला हा लिहायचा प्रयत्न कर. चलो आता पुढे जाऊया. इथपर्यंत कळलं. म्हणजे हे कसं मी अचीव केलं आहे. असेट इज इक्वल टू लायबिलिटी. मी कुठपर्यंत आलो असेटवरनं. हे शेवटी अल्टिमेटली लायबिलिटी. म्हणजे असेट इज इक्वल टू आउटसाइडर्स लायबिलिटी प्लस कॅपिटल म्हणजेच टोटल लायबिलिटी. चलो पुढे जाऊया. मूव्हिंग ऑन. हे बघा, हे जे इक्वेशन आहे ना, अल्टिमेटली आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह पण करायचं आहे आणि कायम हे असंच आलं पाहिजे. आपल्याला सम्स येणार आहेत ह्याच्यावर आपल्याला प्रॅक्टिकल सम सोडवायचे. तुम्हाला प्रॅक्टिकल्स मी ट्रान्झॅक्शन्स देणार, त्याची तुम्हाला इक्वेशन्स बनवून एक फायनल टोटल टॅली करायचं आहे. म्हणजे हे जस्ट लाईक मॅथमॅटिक्स टाईप असतं, थोडंसं वेगळ्या पद्धतीने. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला ॲक्च्युली प्लस मायनस करा, इथं पण करायचं आहे, पण कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. हे इक्वेशन फॉर्ममध्ये आपण दरवेळेला करणार. याचा आपण एक फॉर्मॅट टाईप तयार करणार आणि तो फॉर्मॅट हे जे मी ब्रॅकेटमध्ये केलं आहे त्याच्या बेसिसवर असणार आहे. चेक करूया. दरवेळेला आपण हे असंच करणार आहोत. म्हणजे कसं? चला, असेट्स पहिले ना बघा, मी तुम्हाला म्हटलं असेट्स. आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. या इक्वेशनमध्ये असेट आहे. असेट्समध्ये मी काय म्हणते बघा, असेट्समध्ये ऑल असेट्स ॲडेड आहेत. सगळ्या असेट्सची टोटल करणार. एका खाली एक असेट. ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला दिली जाणार आहेत. तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स देणार, त्यातलं असेट ओळखायचं आहे आणि एका खाली एक ॲड करत जायचं आहे असेट्स. पण ट्रान्झॅक्शनचे ड्युअल अस्पेक्ट आहेत, दोन इफेक्ट आहेत. एक असेटला तुम्ही पोस्ट केलं तर दुसरं कुठेतरी पोस्टिंग होणारच. नेसेसरी नाही की दरवेळेला असेट आणि लायबिलिटी, असेट आणि कॅपिटल अशीच एंट्री होईल, नेसेसरी नाही. एका असेटमध्येच ॲडलेस दोन्ही होऊ शकतं. आता आपल्याला ना ॲड आणि लेस करायचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर्नल एंट्री केलीत, पण इथं जर्नल एंट्री नाही करायची आहे. इथं आपल्याला ॲड आणि लेस, ॲड आणि लेस. असेटमध्ये ॲड आणि लेस होईल,
लायबिलिटीमध्ये ॲड किंवा लेस होईल आणि कॅपिटलमध्ये ॲड किंवा लेस होईल. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शन ॲड कुठे होणार, लेस कुठे होणार हे मेन्शन करत पुढे जायचं आहे. आणि अशा पद्धतीने अल्टिमेटली लास्टला तुमच्या सगळ्या असेट्सची टोटल शुड बी इक्वल टू लायबिलिटीजची टोटल प्लस कॅपिटलची टोटल. दॅट इज व्हॉट इज इक्वेशन इज. आता मी काय असेटमध्ये काय काय येतं ते तुम्हाला सांगतोय. बघा हा डेटर्स, पहिले ऑल असेट्स, सगळ्या असेट्स म्हणजे खरं तर फिक्स असेट्स म्हणायचं आहे मला. इथं मला फिक्स असेट म्हणायचे. कुठकुठली फिक्स असेट्स आहेत मला सांगा, चला पटापट बोला. कुठल्या कुठल्या फिक्स असेट्स आहेत? कौन कौन से? लैंड, बिल्डिंग वगैरह. लैंड, बिल्डिंग, अजून पूजन फिक्स असेट्स कौन सी है? अजून फर्निचर, मशिनरी, प्लांट, गुडविल. पार्थ, आवाज येतोय का? हो सर. फिक्स असेट विचारतोय मी. फिक्स असेटचे डेफिनेशन काय आहे? फिक्स असेटची डेफिनेशन काय आहे? काय पार्थ, काय अथर्व, श्रावणी? एका वर्षाच्या आत जे लिक्विडेट होऊ शकते म्हणजे जे विकले जाऊ शकते ते विकले जाऊ शकतात ते फिक्स असेट. अरे मग त्याला लॉंग टर्म. मग ती श्रावणी बरोबर तुला एक काय बोलतोय काय असं म्हणते. काय अथर्व, श्रावणी काय म्हण, श्रावणी सांग काय त्याला काय पाहिजे, तो काय चुकतोय? Assets which give long-term benefit. अरे मोर दॅन 1 year इज अ फिक्स असेट, लेस दॅन 1 year नाही. तू बरोबर उलट बोलतोयस. श्रावणी तो जी डेफिनेशन बोलतोय ती कुठली असेट आहेत? करंट असेट. करंट असेटची डेफिनेशन तू फिक्स असेट म्हणून सांगतोयस. दॅट इज नॉट करेक्ट. पूजन फिक्स असेट की डेफिनेशन बोलो. फिक्स असेट म्हणजे अशा असेट की ज्या तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त वापरणार. जो असेट आप 1 साल से ज्यादा यूज करोगे उसको फिक्स असेट बोलेंगे. फर्नीचर किती वर्ष वापरणार? 4-5 वर्ष. मशिनरी 10-12 वर्ष. बिल्डिंग 20-25 वर्ष. अजून काय राहिलं? सर्व स्टॉक्स वगैरे सुद्धा येऊ शकतात ना. स्टॉक तर 3 महिन्यात संपेल. लँड लोक होल्ड करून ठेवतात. किती मॅक्झिमम किती वर्ष, किती महिने? एक्सेप्शन्स आर नॉट द रूल. एक्सेप्शन्स नको. जनरल स्टॉक बोल. जनरल. अरे सगळ्यात पहिले तू स्टॉक विकणार, तो जोपर्यंत विकला जात नाही तोपर्यंत नवीन घेणारच नाही तू बिझनेसमध्ये. ऑब्वियस आहे. तेवढी तुझे पैसे ढिल्ले होणार ना, बिझनेसमधनं बाहेर येणार. तू कुठून आणणार एवढे पैसे? स्टॉक्समध्ये पैसे ठेवून दिले तर. त्यामुळे पहिले स्टॉक संपवणार तुम्ही. स्टॉक्स इज अ करंट असेट. मॅक्सिमम 1 वर्षाच्या वरती जर राहत असतील याचा अर्थ तो डेड स्टॉक झालाय. हे बिझनेसमॅन लगेच ओळखतात. ते सेल बिल काय काढतात? सेल कसला असतो? 6 मंथ्सच्या वर राहिला ना स्टॉक की लगेच सेल म्हणून बाहेर काढायचा. याचा अर्थ नाही तर सगळे पैसे डुबणार तुमचे त्यातले. कारण लोकांना ते नकोच आहेत. असं होणारच नाही 6 महिन्यात तुमचा विकला जात नाही माल. 6 महिन्यात विकला जात नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. अथर्व, कोण ठेवणार आहे? फक्त जे लिकरच्या कंपन्या आहेत. लिकर म्हणजे दारू. तिथं मात्र बरोबर उलट असतं बरं का. तिथं बरोबर उलट असतं. 25-25 वर्ष सुद्धा ठेवलेल्या असतात त्या. कारण त्यांची व्हॅल्यू वाढते, कमी नाही होत. एक्सेप्शन इज द ओनली एक्सेप्शन टू स्टॉक इज लिकर कंपनीज. अदरवाईज कुठलाही स्टॉक तुम्ही चेक करा. हां, इन्व्हेस्टमेंट्स वाले स्टॉक बोलतो, कंपनीचे स्टॉक. ती इन्व्हेस्टमेंट म्हणतात त्याला. नाही पण सर ती जर होल्ड करून ठेवली तर मग ती सुद्धा येस ती सुद्धा फिक्स असेट होणार. इन्व्हेस्टमेंट मग त्याला शेअर्स, तुला शेअर्स म्हणायचे आहेत. हां, शेअर्स, डिव्हेंचर्स, म्युच्युअल फंड्स. येस बरोबर. पण त्याला आपण इन्व्हेस्टमेंट ही कॅटेगरी करू. पण तू फिक्स असेट म्हणायला हरकत नाही. ते
येस, यू आर राईट. डेटर्स इज अ क्रेडिट सेल. आता नवीन कन्सेप्ट बघा मी काय सांगतो इथं कसं ओळखायचं आहे. इथं असेट मध्ये मी काय करतोय, डेटर्स आले, याचा अर्थ काय, डेटर्सचा संबंध कुठे आहे, क्रेडिट सेलशी आहे. करंट असेट आहे, बरोबर आहे. पण दुसरा संबंध काय, क्रेडिट सेलशी संबंध आहे. डेटर्स कसे येतात बुक्समध्ये, कारण ते क्रेडिट सेल आपण जेव्हा करतो तेव्हा ते डेटर्स असतात. पुढे जाऊया. क्रेडिट कॅश परचेस आणि असेट याचा संबंध काय, बोला सांगा मला काय संबंध आहे, याच्यात काय संबंध आहे, मी इथं काय हे केलंय. परचेस करता म्हणजे तुम्ही काय करता मला सांगा, ऍक्टिव्हिटी. परचेस करता म्हणजे गुड्स आत येतात आणि पैसे बाहेर जातात. बघा मी सांगते ते बरोबर आहे का, हे आपण कुठे केलंय, अकाउंटिंग टर्म मध्ये. हे आपण अकाउंटिंग टर्म मध्ये केलंय. मी कॅश परचेसची तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती, गुड्स कमिंग इन आणि कॅश इज गोइंग आउट, म्हणून कॅश परचेस आहे. आता नीट लक्ष द्या, याचा असेटवर काय परिणाम होणार आहे. गुड्स आले म्हणजे स्टॉक वाढला आणि कॅश गेली म्हणजे कॅश कमी झाली. मी काय सांगते कळते का बघा. सिमिलरली क्रेडिट परचेस असेल तर काय होईल, गुड्स आत येतात म्हणजे स्टॉक वाढला आणि क्रेडिटवर आहे म्हणजे क्रेडिटर्स वाढले. क्रेडिट सेलचा इफेक्ट बघा काय, क्रेडिट सेलचा इफेक्ट. सेल म्हणजे गुड्स गोइंग आउट, सेल म्हणजे गुड्स आपण विकले, गुड्स बाहेर चालले म्हणजे स्टॉक कमी झाला. आणि डेटर्स वाढले कारण कॅशमध्ये पैसे आले नाहीत, 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी देणारे त्यांना आपण डेटर्स म्हणणार. डेटर्स वाढले, स्टॉक कमी झाला, डेटर्स वाढले. मी काय म्हणतोय कळतंय का, पार्थ, श्रावणी, जानवी. सर मुझे नहीं समझा. हाँ पूजन बताता हूँ. बाकी जना कळलंय का. देखो पूजन अब आपको समझा रहा हूं मैं. मुझे ये बताओ, कैश परचेस का डेफिनेशन हमने किया हुआ है. जब भी कैश परचेस होता है उसमें एक्टिविटी क्या होती है, गुड्स कमिंग इन होते हैं, अंदर आते हैं और कैश जाती है. तो ये दोनों का अगर हम असेट के हिसाब से देखेंगे, असेट के हिसाब से, तो दोनों भी असेट ही है. हमने क्लासिफिकेशन भी देखा है. इफ यू रिमेंबर, हमने अकाउंट्स का क्लासिफिकेशन देखा हुआ है. अकाउंट्स का क्लासिफिकेशन कैसे था, असेट, उसके बाद क्या था, लायबिलिटी, इनकम, एक्सपेंडिचर एंड कैपिटल. ऐसे पांच क्लासिफिकेशन थे. मैं इमीडिएटली यहां से आपको क्लासिफिकेशन पे लेके जाने वाला हूं. लेकिन पहले ये समझ लेते हैं ये है क्या, मैं क्या समझाना चाहता हूं. अगर कैश परचेस होता है यानी गुड्स कमिंग इन, गुड्स अगर आ गए तो आपके स्टॉक बढ़ने वाले हैं, और कैश बाहर जा रहा है तो कैश कम होगा. ये इफेक्ट होगा अल्टीमेटली. वैसे ही क्रेडिट परचेस होता है, अगर होता है तो क्या होगा, क्रेडिट परचेस होता है तो क्या करेंगे, स्टॉक बढ़ेगा क्योंकि गुड्स तो आने वाले हैं, लेकिन क्रेडिट भी बढ़ेगा यानी क्रेडिटर्स बढ़ेंगे. यस. इसका असर मैं आपको ना एक फोटो, यानी यहाँ पे मैंने फोटोज लिए हुए हैं, उसके हिसाब से भी मैं समझाने की कोशिश करता हूँ. पहले ये समझ लो, उसके बाद देखो कैश सेल्स. अपने को करना क्या क्या है इसमें, ये ऐसे ट्रांजैक्शंस होने वाले हैं जिसको हम यहाँ पे क्या करेंगे. मैंने ये जो ट्रांजैक्शंस है ना, इसके असेट पे होने वाले एस्पेक्ट्स या फिर इफेक्ट्स लिखे हुए हैं. आपने कैश सेल किया, कैश सेल यानी क्या, गुड्स गए, कैश अंदर आ गई, तो इसके लिहाज से अपना कैश बैलेंस बढ़ेगा. लेकिन इन्वेंट्री कम होगी. इन्वेंट्री का मतलब क्या है, स्टॉक. एकीकडे स्टॉक कमी झाला आणि एकीकडे कॅश वाढली
डन. पुढे बैंक. पैसे तुम्हाला कैश में भी आ सकते हैं, चेक में यानी बैंक में भी आ सकते हैं, तो वो भी इफेक्ट हो सकता है, कम ज्यादा वो भी अपने को देखना पड़ेगा. परचेस इज अ स्टॉक प्लस परचेस यानी स्टॉक बढ़ा, स्टॉक प्लस. सेल यानी स्टॉक माइनस. कैश सेल यानी कैश प्लस. कैश परचेस यानी कैश माइनस. क्रेडिट सेल यानी डेटर्स प्लस. क्रेडिट परचेस यानी क्रेडिट प्लस. या फिर ऐसा बोल सकते हो आप, कुछ कौन सा भी परचेस रहने दो, कौन सा भी क्रेडिट कैश, उससे स्टॉक प्लस होने वाला है, और कौन सा भी सेल्स रहने दो उससे स्टॉक कम होने वाला है. क्या यहां तक समझे हो क्या? हाँ सर. चलो, सगळे समजले का? सगळ्यांना समजलं का मी काय समजवतोय? तुम्हाला परहॅप्स आत्ता समजतंय की नाही मला जरा शंका आहे. हरकत नाही. हाव पेशन्स. हां, क्रेडिट परचेज क्रेडिटला आहे ना. हे बघ ना, हे बघ तू जे तुझ्या मनात आहे ते लगेच स्क्रीनवर आहे. क्रेडिटर इज अ क्रेडिट परचेस. क्रेडिटर, त्यामुळे लायबिलिटी वाढणार आहे, त्यामुळे लायबिलिटी वाढली. क्रेडिट परचेस, लायबिलिटी वाढली. क्रेडिट परचेस आहे, क्रेडिट परचेसमुळे काय होणार आहे? लायबिलिटी वाढणार, लायबिलिटी इन्क्रीज होणार. कारण क्रेडिट परचेस झालं म्हणजे तुमचा स्टॉक वाढला पण कॅश नाही वाढली. मग काय वाढलं? क्रेडिटर्स वाढले. लोन, लायबिलिटीमध्ये काय काय येणार आहे बघा. लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स येणार, लोन येणार, आणि लोन आपण ॲड करत जाणार. नंतर अजून कॅपिटलमध्ये ऑब्वियसली कॅपिटल. म्हणजे थोडक्यात आपल्याला ना ट्रान्झॅक्शन्समध्ये नीट बघायचं आहे काय, तर ह्या गोष्टी आपण असेट्समध्ये म्हणजे क्लासिफिकेशन केलं होतं, त्यामध्ये आता आपण 3 क्लासिफिकेशन करणार. एक असेट्स आणि त्याचे इफेक्ट, असेट आणि त्याचा इफेक्ट, लायबिलिटी आणि त्याचा इफेक्ट, आणि कॅपिटल आणि त्याचा इफेक्ट. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता कसं करणार हे बघा. कॅपिटलमध्ये आपण पहिले कॅपिटल घेणार, नंतर त्यामध्ये ऑल इन्कम्स ॲड करणार. हे सगळे इन्कम्स जे आहेत ते सगळे ॲड करणार आणि एक्सपेन्सेस मायनस करणार, डिडक्ट. म्हणजे कॅपिटल आपण कसं डिराईव्ह करणार आहोत तर ते अशा पद्धतीने करणार आहोत. लायबिलिटीमध्ये लोन आणि क्रेडिटर्स येणार आहेत किंवा अदर लायबिलिटीज येणार आहेत, आणि असेट्समध्ये सगळ्या असेट तर येणारच, शिवाय डेटर्स, क्रेडिटर्स, कॅश परचेस, कॅश सेल, परचेस सेल, ह्या सगळ्यांचे इफेक्ट येणार. हे सगळ्यांचे इफेक्ट असेटवर होणार आहेत. ही एक जनरल गाईडलाईन आहे हे इक्वेशन बनवण्याची. आता बघा, आता नीट बघा कसं असणार आहे. हे तर तुमचं नॉर्मल इक्वेशन आहे. दिस इज नॉर्मल इक्वेशन. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता याचं आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे, जर्नल एंट्री नाही. याचं इक्वेशन कसं बनवणार नीट चेक करा मी काय म्हणतोय. बघा, हे बघा, दिस इज अ इक्वेशन. आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये त्याला पुटअप करायचं आहे. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस. मला सांगा याच्यात कॅपिटल आहे का नाही? पूजन, इसका अपने को आहे सर. आहे. ही जी असतं, हे जे स्टार्टेड बिजनेस, याला आपण इसको हम कैपिटली बोलते हैं. ये जो ट्रांजैक्शन है इसका हम इक्वेशन में कन्वर्ट करने वाले हैं. अभी जर्नल एंट्री नहीं करनी है, इक्वेशन बनाना है. तो इसमें देखो क्या क्या हिट हो रहा है. इसमें कैपिटल तो है और क्या है? कैश है और कैपिटल है. तो कैपिटल क्या होगा? कैपिटल बढ़ रहा है कि कम हो रहा है? कैपिटल क्रिएट हो रहा है. कैपिटल क्रिएट हो रहा है, यानी पहला तो कैपिटल में आएगा, पहला इफेक्ट कैपिटल में आएगा. पहला तो बिल्कुल कैपिटल क्रिएट हो रहा है. और ऊपर से क्या हो रहा है? कैश क्या हो रही है? कुछ कैश बिजनेस में कुछ थी ही नहीं, जीरो थी. अब कितनी हो गई? अब यानी कैश बढ़ गई. कैश असेट है, लायबिलिटी है कि कैपिटल है? असेट है. मींस असेट क्या हुई? असेट बढ़ी कि कम हो गई? असेट बढ़ी. तो पहला इफेक्ट लिखेंगे हम. देखो ये अब करेंगे कैसे? ये एक कॉलमनर बना देंगे.
इसका हम क्या करेंगे, एक कॉलमनर बनाएंगे। कैसे, इसको है ना हम कैसे करेंगे, एक ये देखो यहाँ पे हम लायबिलिटीज लिखेंगे, यहाँ पे हम यहाँ पे लायबिलिटीज, यहाँ पे कैपिटल लिखेंगे और यहाँ पे असेट्स लिखेंगे। असेट्स में क्या करना है, और एक ट्रांजैक्शन, यहाँ पे फॉर्मेट कैसे होता है, पूरा एक ट्रांजैक्शंस भी लिखना पड़ता है। यहाँ पे ट्रांजैक्शंस लिखेंगे, यहाँ पे असेट्स लिखेंगे, यहाँ पे लायबिलिटी लिखेंगे, कैपिटल लिखेंगे। अब इसमें प्लस या फिर ऐड, प्लस या फिर ऐड, पहला हम क्या लिखेंगे, रोहित शर्मा स्टार्टेड बिजनेस, ये ट्रांजैक्शंस में लिख देंगे। उसके बाद असेट के अंदर लिखेंगे ऐड, कितना कितना कैश अंदर आ गया, 50,000, 50,000 ऐड कर देंगे असेट में। अब इसका सेकेंड इफेक्ट कहां हुआ, सेकेंड इफेक्ट हुआ कैपिटल पे। कैपिटल बढ़ा के कम हुआ, बढ़ा 50,000, चलो हो गया खत्म। अब इसके बाद क्या करेंगे, इसके बाद हम इसको एक टोटल बना देंगे, इसका हम टोटल बना देंगे। ये होने के बाद ये पहला कुछ था, कुछ नहीं था, अब नया आया 50,000, इसमें कुछ आया, कुछ नहीं, 50,000। अब बीच में क्या करना है, बीच में एक छोटे छोटे कॉलम कर देने हैं इसको। देखो ये यहाँ पे हम इक्वल टू लिखेंगे और यहाँ पे प्लस लिखेंगे, जैसे यही सेम यहाँ पे करेंगे। 50,000 इक्वल टू डैश प्लस 50,000। देखो हमेशा एवरी ट्रांजैक्शन के नीचे ये आपको टैली होना चाहिए। क्या मेरा टैली हो गया, हो गया। हमेशा असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कैपिटल होनी चाहिए। चलो कैसा करते हैं मैं दिखाता हूं, हाउ टू डू दिस, हम ये इसको कैसा करेंगे। चलो देखो अब क्या करेंगे, देखो कैश एंड कैपिटल, यही हमने अभी बात की थी, कैश एंड कैपिटल। उसके बाद कैश क्या है, असेट है, कैपिटल है। उसके बाद ये देखो ऐसा इसको बुक करना है। देखो मैंने जो अभी समझाया कैसे करना है, तो अब हम क्या करेंगे, ट्रांजैक्शन का एक पहला कॉलम करेंगे, वो बड़ा होगा जिसमें पूरा का पूरा ट्रांजैक्शन लिख देंगे। उसके बाद कैश में कुछ था ही नहीं, इसलिए पहला असेट हमने क्या किया, पहले दो एस्पेक्ट ढूंढे हमेशा की तरह, उसमें कौन सा असेट है कौन सा कैपिटल है वो डिटरमिन किया, और असेट्स को असेट में बुक किया, कैपिटल को कैपिटल में बुक किया। ये पहला ट्रांजैक्शन था, इसलिए ऐसे किया हुआ है। इसके बाद वाले ट्रांजैक्शंस हम कैसे करेंगे, इसमें ऐड लेस करते हुए एंड तक जाएंगे, जितने भी ट्रांजैक्शंस है उतने सब। समझ में आ रहा है, चलो आएगा समझ में। ये देखो पहला ये तो समझ में आ गया। आता हे लक्षात ठेवा, आहे कंटिन्युटी आहे, पुढचं सम हे एक आहे, सम म्हणतोय, पुढचं ट्रान्झॅक्शन नंबर 2 आहे, म्हणजे याच्याशी रिलेशन आहे बरं का त्याचा। मी काय करणार आहे, लगेच याच्या खाली याची टोटल करून टाकणार आहे। 2 मिनिटं थांबा, मी लगेच याची टोटल करणार, इथं 50,000 लिहिणार इक्वल टू डॅश आणि 50,000 हे कंप्लीट करायचं आहे। म्हणजे हे कंप्लीट झालं। इथं जे आहे ना, इथं मी अंडरलाइन केले ना, या अंडरलाइन खाली ही त्याची टोटल्स पण करणार आणि मग दुसरं ट्रांजैक्शन तिथं बुक करणार। पूजन ये समझ में आ रहा है, ये हाँ मैं सर। कैसे कर रहा हूं? हाँ सर। यस, यहां तक अगर समझ में आ गया है तो नेक्स्ट सम भी देखते हैं। एक